नमस्कार. आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत. त्यासाठी मी फिश घेतलेली आहे. ही वाम आहे आणि इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. एक लिंबू घेतलेला आहे. लाल तिखट आणि हळद वापरणार आहोत आणि मीठ. सुरुवातीला आपण याला लाल तिखट, हळद आणि मीठ आणि लिंबाचा रस लावून घेणार आहोत. एक 10 मिनिट ठेवायचं याला सर्व लावून. मीठ लावते आता. लिंबाचा रस, अर्धा लिंबू घेतलेला आहे मी ते. आता आपण याला हे सर्व मसाले लावून 10 मिनिट ठेवणार आहोत. इथे माझे सर्व मसाले लावून झालेले आहेत. हे लाल तिखट, हळद, मीठ आणि लिंबाचा रस. आता आपण याचा दुसरा मसाला तयार करणार आहोत. यात मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. दीड चमचा घेते मी ते. लाल तिखट, हळद, तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि मीठ. सर्व एकजीव करून घ्यायचे. या पिठामध्ये मी रवा आणि 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ आणि लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला वर कोटिंगसाठी वापरायचं आहे. ह्याच्यामुळे मासा असा खरपूस आणि क्रिस्पी होतो. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आता शॅलो फ्राय करण्यासाठी. हे पहा, हा मसाला आता मी करायला घेते. वरून असा अद्रक लसणाचा मसाला लावायचा आहे आपल्याला. आणि ह्या तांदळात खालीवर करायचे. एक्स्ट्रा असलेलं डस्ट झटकून टाकायचं आहे आपल्याला. आता आपण याला शॅलो फ्राय करू. आता आपण याला दुसऱ्या अंगाने उलटणार आहोत. हे पहा, कसा छान खरपूस असं भाजले गेला रवा. आपली फिश आता खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.